आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानाचा फटका बसलाय। तर मुख्यमंत्री भीमाशंकरला दर्शनासाठी निघाले होते। यावेळेस धुकं आणि पाऊस अशा खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातल्या लांडेवाडी इथं उतरवण्यात आलेला आहे। तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर येथे दौरा आयोजित करण्यात आलेला होता आणि मुख्यमंत्री त्यासाठी रवानाही झाले। मात्र खराब हवामानाचा फटका हेलिकॉप्टरला बसलेला असल्यामुळे मुख्यमंत्री भीमाशंकरला जात असताना त्यांना हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यामधल्या लांडेवाडी इथं उतरवण्यात आलेला आहे। आत्ताची आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्याला खराब हवामानाचा फटका बसलेला आहे। तर हा नियोजित दौरा होता। भीमाशंकर इथे हे हेलिकॉप्टर उतरवलं जाणार होतं, मात्र धुकं आणि पाऊस असल्यामुळे या खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे हेलिकॉप्टर आंबेगावातच उतरवावं लागलेलं आहे। आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदेकडून। रायचंद, आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री दरवर्षी भीमाशंकरला श्रावण महिन्यामध्ये सहकुटुंब दर्शनासाठी येत असतात। पण भीमाशंकर हे राज्यातलं 2 नंबर चा पाऊस पडण्याचं ठिकाण आहे। महाबळेश्वर नंतर सर्वाधिक पाऊस भीमाशंकरला पडतो। यासोबतच या ठिकाणी वर 3-4 महिने धुक्याचं सुद्धा पुस्तक साम्राज्य असतं। आजचा जो दौरा होता मुख्यमंत्र्यांचा 11 वाजता ते या ठिकाणी ब्लू मॉर्मन हॉटेलवर उतरणार होते, पण प्रचंड धुकं असल्यामुळं दौरा थोडा चेंज करण्यात आला आणि हेलिकॉप्टरला शिवाजी आढळराव जे आहेत माजी खासदार त्यांच्या लांडेवाडी गावामध्ये उतरवण्यात आलेले आहे। आता मुख्यमंत्री तिकडनं निघाले आहे, त्यामुळे 1 तास हा दौरा लेट होतोय। त्यानंतर आता मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि अभिषेक असेल महादेवाचा तो करतील। तर कुटुंब पूर्ण फॅमिली मुख्यमंत्र्यांची आहे। थोड्याच वेळामध्ये आता ते पोहोचतील, पण 1 तास जवळजवळ हा दौरा उशिराने होतोय, कारण या भागामध्ये सर्वाधिक धुकं असल्याचं हा सगळा फटका त्यांना बसतोय। निश्चितच, आणि तिथल्या या दौऱ्यासंदर्भातले सगळे अपडेट्स रायचंद जाणून घेत राहू। मात्र तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।